महाराष्ट्राचा बिहार झालाय का? तर नाही, महाराष्ट्र बिहारच्याही एक पाऊल पुढे गेलेला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जे कार्यालय आहे, जे काही यांचं सभागृह आहे, या सभागृहामध्ये, या कार्यालयामध्ये तिथल्या त्यांच्याच पदाधिकारी महिलेने लावणीवरती ठेका धरलाय आणि त्यांना याबद्दल विचारल्यानंतर ते सांगतायत की बाबा आम्ही मनोरंजनासाठी एकत्र आलो होतो आणि दिवाळीच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो. त्या निमित्तानं काही मनोरंजनात्मक यामध्ये कार्यक्रम झाले आणि त्या लावणी सादर करतात, त्यामुळे त्यांनी तिथं लावणीचा कार्यक्रम केलाय. एकीकडे आपण जर पाहायला गेलं तर पूरग्रस्त परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात होती आणि त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी देखील साजरी झालेली नाही. आणि दुसरीकडं फलटणमध्ये एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे. त्या आत्महत्येमध्ये जे काही त्यांची सुसाईड नोट होती, जे काही त्यांच्या हातावरती लिहिलं होतं, त्यामध्ये बरेच प्रशासनातले अधिकारी, बरेच राजकीय नेत्यांची नावं सुद्धा आता वरती येताना आपल्याला दिसत आहेत. अशी महाराष्ट्राची एकीकडे परिस्थिती असताना या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मात्र मनोरंजन सुचतंय आणि त्यांना मात्र डान्स करावासा वाटतोय. आता तुमचा पक्ष आहे, तुमचं सभागृह आहे, तुम्हीच पदाधिकारी आहात, तुमचंच परिवार आहे, तुम्ही डान्स केला तरी सुद्धा कोणालाही हरकत नाही. जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी, समस्या ऐकून घेण्यासाठी कार्यालय असतात की कार्यालय यासाठी असतात, हा प्रश्न मात्र यामधून पडतोय. तरीही यापुढचा जर विचार केला तर त्या सभागृहात, त्या कार्यालयात बऱ्याच महापुरुषांचे फोटो आपल्याला दिसत आहेत. त्या लावलेल्या महापुरुषांच्या फोटोतल्या कोणत्याही महापुरुषाला हे तुम्ही केलेलं कृत्य कधीही चांगलं वाटणार नाही, असं हे कृत्य आहे. त्या महापुरुषांच्या फोटोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात कधीही स्त्री नाचवली नाही त्यांनी, आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर आपण लावणी सादर करतोय. मग या गोष्टीला नेमकं काय म्हणावं? इतके महापुरुष सभागृहामध्ये लावलेल्या या सगळ्या महापुरुषांच्या विचारसरणीवर आणि या महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावरती आमचे नेते चालतात, अशी भाषणं मात्र सगळी करतात. पण खरंच हे फक्त भाषणातच राहते, पण यांच्या कृतीमध्ये मात्र वेगळं दिसून येते. असंच या सगळ्यामधून मात्र स्पष्ट दिसतंय. लावणी ही महाराष्ट्राची परंपरा जरी असली तरी लावणी सादर करण्यासाठी ठिकाणं ही वेगळी आहेत. राजकीय पक्षांची कार्यालय, सभागृह ही खरंच लावणी सादर करण्याची ठिकाणं आहेत का? आणि तेही महापुरुषांचे फोटो असताना त्यासमोर लावणी सादर करावी का? हा प्रश्न मात्र हे संपूर्ण चित्र पाहिल्यानंतर मनाला पडतो.